नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून इराण इस्रायल संकटामुळे आणि प्रॉफिट बुकिंगमुळे होरपळणाऱ्या शेअर बाजारामध्ये गुरुवारी 2 एप्रिलला एक अद्भुत वळण पाहायला मिळालं. सकाळी ट्रेडिंग सुरू होताच 1800 अंकांनी कोसळलेला सेन्सेक्स शेवटच्या अखेरीस मात्र 2000 अंकांनी सावरला आणि 185 अंकांच्या वाढीसह हिरव्या निशाणामध्ये बंद झाला. यालाच तांत्रिक भाषेमध्ये व्हॅल्यू बाईंग असं म्हणतात. पण नक्की हे व्हॅल्यू बाईंग काय असतं आणि सामान्य गुंतवणूकदारांनी ते कसं ओळखावं, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जेव्हा चांगल्या कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या वास्तविक मूल्यापेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात, तेव्हा मोठे गुंतवणूकदार त्या संधीचा फायदा घेऊन खरेदी करतात. यालाच व्हॅल्यू बाईंग म्हणतात. दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट याच सूत्राचा वापर करून श्रीमंत झालेत. यामध्ये व्हॅल्यू बाईंग ओळखण्याच्या 4 खुणा असतात. यातील पहिली खूण म्हणजेच नाट्यमय रिकव्हरी. जर बाजार सकाळी वेगाने खाली गेला परंतु दुपारनंतर अचानक सावरला तर ते व्हॅल्यू बाईंगचं लक्षण आहे. दुसरी खूण म्हणजेच ब्ल्यूचिप कंपन्यांना पसंती. जर खरेदी फक्त चांगल्या फंडामेंटल असलेल्या कंपन्यांमध्येच होत असेल तर ती व्हॅल्यू बाईंग असते. या उलट धोकादायक कंपन्यांमधील खरेदीला स्पेक्युलेटिव्ह बाईंग म्हणतात. आता तिसरी खूण असते ती म्हणजेच बायर कोण आहे. जेव्हा परदेशी गुंतवणूकदार विक्री करत असतात परंतु देशातील डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स खरेदीचा जोर लावतात, तेव्हा त्याला अस्सल व्हॅल्यू बाईंग मानलं जातं. आणि चौथी गोष्ट म्हणजेच प्राईस मुवमेंट. घसरलेल्या किमतीमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणावरती व्हॉल्यूमसह खरेदी होते ना, तेव्हा तो एक सकारात्मक संकेत असतो. आता 2 एप्रिलला जे काही आकडेवारी हाती आलेली आहे त्याचा आपण पोस्टमॉर्टम करू. तर गुरुवारच्या बाजारामधील आकडेवारी पाहिली तर व्हॅल्यू बाईंगचं चित्र स्पष्ट होतं. यामध्ये जे परदेशी गुंतवणूकदार आहेत तर त्यांनी सुमारे 9,931 कोटी रुपयांची मोठी विक्री केली. तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं याच काळात 7,208 कोटी रुपयांची जोरदार खरेदी केली. यावरून हे स्पष्ट होतं की भारतीय गुंतवणूकदारांनी जागतिक भीतीकडे दुर्लक्ष करत स्वस्त असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. प्रामुख्यानं IT आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सने या रिकव्हरीमध्ये मोठी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये आता जर आपण पाहिलं तर गुंतवणूकदारांना या व्हॅल्यू बाईंगमध्ये काय फायदा होतो, तर शेअर आधीच पडलेला असल्यानं त्यामध्ये अधिक घसरणीची शक्यता कमी होते. त्यानंतर चांगल्या कंपन्यांचे शेअर्स अगदी सवलतीच्या दरामध्ये मिळाल्याने भविष्यामध्ये त्यावरती मोठा परतावा मिळू शकतो. आणि मोठ्या कंपन्यांचे शेअर्स असल्यानं पोर्टफोलिओला एक स्थिरता मिळते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं वॉरेन बफेट यांचं जे सूत्र आहे की ज्याला व्हॅल्यू बाईंग म्हटलं जातं, तर ते आपल्याला गुरुवारच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. तर मग मित्रांनो, गुरुवारी या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेतलात का? यावरती तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.